चांडोळमध्ये चाकू हल्ला प्रकरणी आरोपीला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी. बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील खोजी मोहल्ल्यात 2 जणांवर चाकूने हल्ला केल्याची घटना 24 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली. या प्रकरणी शेख जुमान शेख जकाउल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाड पोलीस ठाण्यात कलम 109, 352 आणि 351 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांच्या भाचा घरासमोर बसले असताना आरोपी शेख रईस शेख युनुस याने अश्लील फोटो पाठविल्याच्या कारणावरून वाद घालत चाकूने फिर्यादीच्या पोटावर वार केला. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या भाचा सोहेल खान शफीक खान यांच्यावरही आरोपीने चाकूने वार करून जखमी केले. तसेच आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले असून या प्रकरणाचा पुढील तपास PSI नितीन सिंह चौहान करत आहेत. घटनेत आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये काम न करताच 10 लाखांचा भ्रष्टाचार, गुत्तेदार राकेश जाधव यांच्यावर कारवाईची मागणी. पूर्णा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये अल्पसंख्याक निधीतून बोरवेलसाठी मंजूर झालेल्या 10 लाख रुपयांच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष काम न करता गुत्तेदार राकेश जाधव यांचे बिल अदा केल्याचा आरोप करत नगरपालिका प्रशासन, पाणीपुरवठा अभियंता व संबंधित गुत्तेदारावर कायदेशीर कारवाईची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मंजूर बोरवेलची प्रत्यक्ष पाहणी, मोजमाप पुस्तिका, कार्यादेश, बिल व देयकांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या ठिकाणी गव्हाखेड मतदारसंघाचे आमदार 2024 मध्ये यांनी त्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 9 आणि 10 तो त्या काळचा विजयनगरचा भाग तो 10 होता आणि इकडला काळ 9 होता. तर त्या काळामध्ये आमदार गुट्टे साहेबांनी या प्रभागामध्ये अनेक बोर टाकल्या आणि त्याच बोरचं तेच बोर नवीन बोर टाकले म्हणून ते संबंधित गुत्तेदार असं दाखवून बिल लाटण्याचं काम करीत आहे. म्हणून आमची विनंती आहे, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री दत्ता यांना आम्ही निवेदनाद्वारे अशी विनंती केलेली आहे की संबंधित प्रभाग क्रमांक 9 मध्ये स्पॉट व्हेरिफिकेशन करून कधी बोर टाकले याची शहानिशा करून समोरील कारवाई त्यांनी करावी. रत्नागर गुट्टे साहेबांनी ते 2 बोर टाकलेले आहेत, याबद्दल काही ठोस पुरावा आहे? ज्यावेळेस विधानसभा 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याचे 24 मध्ये ज्यावेळेस तिथले नगरसेवक विरेश कसबे यांनी स्वतः त्या ठिकाणी बोर टाकलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सांगतात की भाई यावेळी ती बोर जी आहे ती बोर गुट्टे साहेबाच्या मार्फत आम्ही त्यावेळेस टाकलेली आहे. म्हणून ह्या गुत्तेदाराचं आणि त्यावेळेसच्या 24च्या बोरचं याचा दूर पर्यंत काही संबंध नाही. पण हे गुत्तेदार आणि पूर्णा नगरपालिका संबंधित मॅच करून 24 आणि 26 याच्यामधला मॅच करून दाखवत आहे की ह्या वेळेसच आम्ही बोर टाकलेली आहे आणि असंच परस्पर बिल उचलण्याचं काम नगरपालिका आणि गुत्तेदार आणि अभियंता करत आहे. म्हणून आम्ही ह्या प्रकरणाबद्दल उद्या महाराष्ट्रामध्ये गंभीर प्रश्न निर्माण होत आहे पाण्याचा, उद्या ती अडचण येऊ नये म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा ज्या ठिकाणी बोर आहेत 5 असतील 10 असतील त्यात टाकण्याचं काम करावे. अन्यथा आम्ही समोरची कारवाई आम्ही लोकशाही पद्धतीने कशा पद्धतीने करायची हे पण आम्ही या नगरपालिकेला आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगणार आहोत. तरी पण लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. काल माझ्या आईनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदारजी एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे आणि परभणी जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्षरित्या जाऊन निवेदन दिले आहे. त्या निवेदनाचं सांगायचं औचित्य म्हणजे की पूर्णा शहरामध्ये मागे 1 कोटी रुपयाचा निधी अल्पसंख्याक निधीमधून आलेला आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये सबमर्सिबल विहीर, इंधनी विहीर म्हणून नावाने असलेली योजना, त्या योजनेचे 10 लाख रुपयाचा निधी प्रभाग क्रमांक 9 मध्ये टाकण्यासाठी जो काही नियोजन होतं त्याचे वर्क ऑर्डर झाल्यानंतर परमिशन सर्व गोष्टी मंजुरी झाल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित गुत्तेदारांनी त्या प्रभागामध्ये एकही बोर न टाकता परस्पर नगरपालिकेच्या संगनमत करून त्याच्यामध्ये सर्वात
महत्वाचा मुजर इंजिनियर म्हणून जे ओळखला जातो राकेश जाधव ह्या नावाच्या इंजिनियरला आम्ही अगोदर सांगितलं होतं की बाबा ही जो खटाटोप चाललेला आहे ही असं 10 लाख रुपये वरच्यावरी उचलण्याचं षडयंत्र हे संबंधित गुत्तेदार करत आहे, तरी पण तू ह्या गोष्टीकडे लक्ष दे. कारण म्हणलो हे पुराणे बोर आहेत, बोर टाकलेले आहेत, त्या बोर तेच आहेत, नवीन आहेत म्हणून ते उचलण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. मी त्यांना 2-4 वेळेस सांगितलं, एक वेळेस फोनवर बी सांगितलं आणि माझ्या आईनं पण सांगितलं त्याला की बाबा हे प्रकरण म्हणले की याच्यावर आहे ना भ्रष्टाचार होण्याचं खूप मोठं षडयंत्र आहे आणि तू हे करू नको. आणि मी फोन भ्रमणध्वनीद्वारे माझ्या आईने शिवला सुद्धा सांगितलं की बाबा हे प्रभाग क्रमांक 9 मध्ये इथं बोरचं जे काम होतं हे अगोदरच्या बोरवर तेच नवीन बोर आहेत म्हणून हे सांगून असंच लाटण्याचं काम चालू आहे. पण संबंधित मुजोर इंजिनियरनं जाधव ह्या नावाच्या व्यक्तीनं त्याच्याकडे कानाडोळा केला आणि त्याला भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम केलं. आणि तुला आता माझी आई नगरपालिकेची सभापती, महिला व बालकांना सभापती असताना सुद्धा माझ्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देत नसाल तर हे इथं नगरपालिका किती भ्रष्टाने माखलेली आहे याच्यावर लक्षात येते. तरी पण आम्ही आमच्या निवेदनाद्वारे आईच्या माझ्या की असं आम्ही सांगितलं त्यांना की बाबा याच्यावर कारवाई करा. कारण उद्या आता पाणी अपूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई होत आहे आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये ऑलरेडी पहिल्यापासूनच पाण्याची खूप टंचाई होत आहे आणि वरी पाणी नसल्यामुळे याचं खूप मोठं आम्हाला नुकसान हे होईल की दुष्काळाचा सामना करावा लागेल. पण संबंधित गुत्तेदारांनी आणि अभियंत्यांनी आणि शिवसाहेबांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. काय करता करा असं त्यानं आम्हाला म्हणजे मुख सहमती दिली, काय करता करा म्हणून ह्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी ह्या दृष्टिकोनानं काल माझ्या आईने जिल्हाधिकारी आणि ईमेलद्वारे आम्ही एकनाथ शिंदे नगरविकास राज्यमंत्री असतील, सचिव असतील, आयुक्त असतील, आम्ही अशा प्रकारे सर्वांना आम्ही ईमेलद्वारे आणि आमच्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलेलं आहे. पाणी मी म्हणतो हा इंजिनियर तुम्हाला 10 बोर म्हणतो, दुसऱ्याला 5 बोरा म्हणतो, म्हणजे याचं सांगायचं काय? तू तुझ्या कधी 10 बोर म्हणून सांगतोस तुम्हाला, तर दुसऱ्या पत्रकाराला विचारल्यानंतर तो 5 बोर म्हणतो. असं एका पत्रकाराकडे त्याची रेकॉर्डिंग आहे आणि हे या गोष्टीवर असं सिद्ध होतो हा राकेश जाधव किती हरामी माणूस आहे. कारण हे जे खतपाणी घालण्याचं काम इथूनच सुरुवात झालेलं आहे. याला आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं की बाबा या प्रकरणामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे. भ्रष्टाचार होत असताना तुला आम्ही सांगालो, महिला व बालकल्याण सभापती नगरसेविका हे सांगायलेत की बाबा ह्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार होत आहे, पण तू जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतोस. म्हणून तुला अगोदर 1 नंबरचा आरोपी करायला काही हरकत नाही. आणि तू म्हणत असेल बोर 10 असतील तर एकही बोर दाखव त्यानं की बाबा ज्यावेळेस वर्क ऑर्डर झालेली असेल, वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्यानं एक जरी बोर टाकलेली असेल तर मी नागेश शेंगडे, मला तू कुठली सजा द्यायची असेल मी द्यायला हे करा तयार आहे. त्यानं मला सिद्ध करून दाखवा त्या गोष्टी. जाणून बुजून हा मुजोर इंजिनियर राकेश जाधव जाणून बुजून भ्रष्टाचाराला पूर्ण नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं महापाप करत आहे. म्हणून सर्वात अगोदर ह्या मुजोर अभियंत्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही निवेदनामार्फत माझ्या आईनं ती मागणी पण केलेली आहे. लातूर जिल्ह्यात दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्ती. लातूर जिल्ह्यासह सर्व तालुक्यात मोटरसायकल चालकांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन. लातूर जिल्ह्यासह सर्व तालुक्यांमध्ये दुचाकी स्वारांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे. रस्ते अपघातांमध्ये दुचाकी स्वारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक मोटरसायकल चालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी स्वारांना नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मागील 7 महिन्यामध्ये रस्ते अपघात आणि त्या अपघातामध्ये झालेली जीवितहानी याची सगळ्याची त्या ठिकाणी बारकाईनं अभ्यास केल्यानंतर असं निदर्शनास येत आहे की लातूर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल स्वारांच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. आतापर्यंत आज 25 ऑगस्ट पर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 272 व्यक्तींचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झालेला आहे आणि या 272 मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण जे आहे ते दुचाकी स्वारांचं
मृत्यूचं प्रमाण आहे आणि या दुचाकी स्वारांच्या मृत्यूमध्ये प्रामुख्यानं हेड इंजुरी झाल्यामुळं हे मृत्यू त्या ठिकाणी घडलेले आहेत आणि हेल्मेटचा वापर न करणं हे त्याच्या मागे प्रामुख्याने एक प्रमुख कारण त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे। या हेल्मेटच्या वापराच्या अनुषंगानं लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे मागील 4 महिन्यापासून सातत्यानं जनजागृती करण्याचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। या अनुषंगानं लातूर जिल्हा पोलीस आणि भालचंद्र ब्लड बँक यांच्या वतीनं रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रक्तदान शिबिरांमध्ये प्रत्येक रक्तदात्याला त्या ठिकाणी हेल्मेटचं मोफत वाटप करण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्या हेल्मेटचा वापर वाढावा आणि अपघातातील मृत्यूंचं प्रमाण कमी व्हावं। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील जे काही राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग आहेत या सर्व ठिकाणी अपघातग्रस्त मोटरसायकल त्या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेले आहेत, जेणेकरून मोटरसायकल स्वारांमध्ये अपघाताचा आणि हेल्मेटच्या वापराचं त्या ठिकाणी जनजागृती व्हावी। या व्यतिरिक्त सातत्यानं आपण विविध उपक्रमांच्या मार्फत, संवादाच्या मार्फत आणि वृत्तपत्रांच्या मार्फत सुद्धा हेल्मेटच्या वापराबाबत त्या ठिकाणी जनजागृती केलेली आहे। तथापि एवढे प्रयत्न केल्यानंतरही लातूर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल स्वारांच्या हेल्मेट वापराचं जे प्रमाण आहे ते प्रमाण अत्यल्प आहे। काही हेल्मेट वापर न केल्यामुळं जे जीवितहानी झालेली आहे त्याच्या नातेवाईकांचे सुद्धा आपण अत्यंत संवेदनशील जे काही व्हिडिओज होते ते सुद्धा आपण प्रसारित केले, जेणेकरून त्याचा सुद्धा लोकांवर त्या ठिकाणी जनजागृतीसाठी उपयोग व्हावा। परंतु यानंतरही मोटरसायकल स्वारांच्या हेल्मेटच्या वापराचं प्रमाण हे काही वाढलेलं नाहीये आणि त्यामुळे आता या हेल्मेटच्या वापरासाठी सक्ती करणं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणं हे आवश्यक आहे। या अनुषंगानं नुकत्याच जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा याच्या अनुषंगानं उहापोह करण्यात आला आणि हे रस्ते अपघातातील मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी जे प्रमुख कारण आहे हेल्मेटचा वापर, तर त्याच्या अनुषंगानं सक्ती करण्याच्या अनुषंगानं निर्णय घेण्यात आलेला आहे। येत्या 1 सप्टेंबर पासून संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हेल्मेट वापरासाठी त्या ठिकाणी पोलीस विभागातर्फे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। जे दुचाकी स्वार हेल्मेट वापरणार नाही त्या दुचाकी स्वारांवर त्या ठिकाणी कठोरात कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। हेल्मेट सक्ती ही केवळ मोटरसायकल चालवणाऱ्यावरच आहे असं नाही, तर मोटरसायकलवर बसणारे जे दुसरे पाठीमागे बसलेले प्रवासी त्यांना सुद्धा हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे। मी पुन्हा एकदा या निमित्तानं सर्व लातूर जिल्हा वासियांना आवाहन करतो, प्रत्येक लातूरकराचा जीव महत्वाचा आहे। रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा जीव महत्वाचा आहे आणि हे जीव वाचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। प्रामुख्यानं त्या मोटरसायकल स्वाराची ही जबाबदारी आहे, त्यांनी स्वतः हेल्मेट वापरणं। तर त्यामुळं आपण तात्काळ हेल्मेट त्या ठिकाणी खरेदी करून हेल्मेटचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे, अन्यथा 1 सप्टेंबर पासून आपल्यावर कठोरात कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि ही कारवाई जोपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये हेल्मेटचा वापर 100% होत नाही आणि रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत ही जी कारवाई सातत्यानं चालू राहील। लातूरमध्ये मोटारसायकल चोरीचा छडा, 12 गुन्हे उघडकीस, 2,93,000चा मुद्देमाल जप्त। लातूर शहरासह जिल्ह्यात मोटारसायकली चोरी करून त्यांची तोडफोड करत सुटे भाग भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। तौसिफ बादल शेख वय 26 वर्षे, राहणार इस्लामपुरा लातूर, सध्या हत्तेनगर लातूर याच्यावर ही कारवाई करण्यात आली। 25 ऑगस्ट रोजी हत्तेनगर परिसरात केलेल्या कारवाई दरम्यान आरोपीकडून 2 चोरीच्या मोटारसायकली, विविध दुचाकींचे सुटे भाग, नंबर प्लेट, पार्ट विक्रीतून मिळालेली रोकड आणि मोटारसायकलींची तोडफोड करण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा एकूण 2,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांच्या तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण, चाकूर आणि कासार शिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून या कारवाईत एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली। आरोपीला पुढील तपासासाठी गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नांदेडच्या चारमिनार टावरच्या देखभालीकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष, टावरवर उगवली झाडे, नागरिकांकडून लक्ष देण्याची मागणी। नांदेडच्या जुना मोंढा बाजारपेठेतील प्रसिद्ध चारमिनार टावरकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे।
काही वर्षांपूर्वी या टावरचे सुशोभीकरण करण्यात आले होते, मात्र सध्या टावरच्या वरच्या भागात पिंपळ आणि लिंबाचे झाड उगवले आहे. एका बाजूला भेगी पडल्याचे दिसून येत आहे. ऐतिहासिक आणि शहराची ओळख असलेल्या या टावरची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज असताना महानगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची भावना आहे. संत गाडगेबाबा यांनी झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिला असला तरी नांदेड शहरातील या टावरवरच झाडे उगवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे 4 विना टावरची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मेडशीत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात ईद-ए मिलादुन्नबी उत्सव साजरा. मेडशी येथे पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए मिलादुन्नबीचा सण अत्यंत शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सौहार्दाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावात भव्य व शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत लहान मुले-मुली, मुस्लिम व गवळी समाजातील बांधव, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि राजकीय पुढारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येत सामाजिक एकतेचे आणि बंधुभावाचे दर्शन घडवले. रॅली दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बांधवांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिकांना व बालकांना प्रसाद म्हणून गोड पदार्थ, स्वादिष्ट खिचडी आणि खीरचे वाटप करण्यात आले. परळी वैजनाथ येथे ईद-ए मिलाद निमित्त भव्य मिरवणूक, उत्साहात आणि शांततेत सोहळा संपन्न. परळी वैजनाथ येथे ईद-ए मिलादुन्नबीच्या शुभमुहूर्तावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मौलाना मुकर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेली ही मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मलिकपुरा येथील आझाद चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवाजी चौक, एकमिनार चौक, गोलाई मार्गे टावर परिसरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांकडून ठिकठिकाणी पाणी, नाश्ता आणि विविध प्रकारच्या सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मलिकपुरा परिसरात सुमारे 4 ते 5 हजार नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी माजी नगरसेवक अनवरभाई मिस्किन, शकील भाई कुरेशी यांच्यासह विविध मान्यवरांनी मिरवणुकीला भेट दिली. मौलाना मुकर्रम यांचा अनेक नागरिकांनी पुष्पहार घालून सत्कार केला. मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात ईद-ए मिलादचा सोहळा साजरा करण्यात आला. यहाँ पर आप जो ये मौज वाटप कर रहे हैं, ये आपने कितने लाए हैं? ये मौस के कैरेट लाए 20 हमने। और क्या क्या इंतजाम है आपकी तरफ से? पानी के जारे, पानी के बोतल है। तो ये शरबत बनाए, कितने लीटर का बनाया आपने ये हमने 400 लीटर का शरबत बनाए और उसी के साथ पानी का इंतजाम भी है। हाँ। और इसके बाद क्या नजम है और आपने आपके बिरादरी की तरफ से? फाउंडेशन की तरफ से, जो हमारा खिदमत फाउंडेशन है, इसकी तरफ से हर साल हम ईद मिलादुन्नबी के मौके पर परली के अंदर, और परली के अंदर ही नहीं, ये तेलंगाना में, उड़ीसा में, यूपी के अंदर हमारा जो इदारा है वो देश के हर कोने में फैला हुआ है। हमारे सदर निसार अहमद साहब जो प्रेसिडेंट है खिदमत फाउंडेशन की, उनके जानिब से हर साल महाराष्ट्र में, लातूर में हो या उसी के साथ तेलंगाना में, यूपी में, बिहार में, हर जगह पे ईद मिलादुन्नबी के मौके पर ये खिदमत की जाती है। 2.5 कुंटल की बूंदी है, 5 कुंटल बूंदी है, 2.5 कुंटल पोहे है और 100 प्याले पानी के 5 है। खासमापूरमध्ये शेतकऱ्याच्या केळीबागेचं नुकसान, अज्ञात व्यक्तीने औषध फवारल्याचा आरोप, पोलिसात तक्रार. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खाजमापूर येथील शेतकरी उमेश बाबाराव मुके यांच्या गट क्रमांक 59 मधील केळी बागेचे अज्ञात व्यक्तीने औषध फवारून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निर्यातक्षम दर्जाच्या या केळी पिकासाठी शेतकऱ्यांनी अनेक महिन्यांपासून मेहनत घेत मोठा खर्च केला होता. मात्र पीक काढणीच्या टप्प्यात असतानाच बागेवर कथितरित्या औषध फवारण्यात आल्याने केळी मोठ्या प्रमाणात पिकून खराब झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बागेचे नुकसान नेमके कोणत्या कारणामुळे झाले आणि या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे याचा तपास करण्याची मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीचा शोध घ्यावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नमस्कार, मी गजानन. आपण पाहता युवा राज्य न्यूज चॅनल. आज आपण खाजनापूरवाडी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे गाव अगदी गिरगावच्या जवळच आहे आणि ह्या गावामध्ये एकंदरीत आपण आतापर्यंत पाहिलं सर्वात जास्त केळी उत्पादक शेतकरी आहेत आणि एक अशी काही निंदनीय घटना घडलेली आहे, खरं ती लज्जास्पद आहे, कोणीच करू नये. तो आम्ही आज प्रत्यक्षात आपण पाहणी, त्याच प्लॉटवर पाहणी करण्याकरता आलेलो आहोत, जे की ज्या शेतकऱ्यानं स्वतःच्या लेकरासारखं केळी लागवड केली तेव्हापासून त्यांना पाडण्यापर्यंत सगळं काही खर्च केलेला आहे, लेकराच्याही पलीकडे याला जपलेला आहे. तरी पण अशा कुठल्या अज्ञात व्यक्तीनं ही केळी फवारून रातोरात ही केळी पिकवण्याचं काम केलेलं आहे आणि हे असं घाणेरडं कृत्य हे कोणीही
करू नये. शेतकऱ्याचं पूर्ण हातातोंडाशी आलेलं पीक हे अक्षरशः त्याच्या डोळ्यात देखत हे जळताना दिसलं त्यांना. हे खरंच शेतकऱ्यावर एवढं मोठं दुःख करीत नाही. नेहमीच शेतकऱ्याकडे आसमानी संकट आहे ना कोणतं दुसरं काही संकट आहे. आता हे मानवी संकट नवीन एक निर्माण झालेले आणि अशा वृत्तीच्या लोकांवर तर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आपण ज्यावेळेस ही जर प्रसारित चित्रीकरण जेव्हा करत होतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामधील आपल्याला अश्रू अनावर झाले आणि ते खरंच अश्रू पाहून आज मनाला सुद्धा वेदना होतात आणि अशा काही घटना ही तर कधीही कोणाच्या होऊ नये. हीच घटना या शेतकऱ्याला 2 वेळेस घडलेली आहे. तरी पण पोलीस प्रशासन यावरती काय कडक ऍक्शन घेतो आणि काय कारवाई करते हे सगळ्यांचं लक्ष आहे. मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातूनही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ह्या प्रकाराकडे तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर याचा शोध करावा आणि जो कोणी असा व्यक्ती असेल त्या व्यक्तीला कठोरात कठोर कारवाई करावी. ची एक प्रशासनाला विनंती आहे की आज लेकरासारखं जपतो आम्ही झाडांना आणि खर्च किती लागला काय लागला याचा अंदाज काढून आम्हाला लेकरासारखं पोसावं लागलं आणि याच्यावर आम्हाला 2 ते 4 लाखाची नुकसान झालेली आहे. आता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. याची नोंद प्रशासनाने घ्यावी, पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि आमच्या या नुकसान भरपाईचं लक्ष द्यावं सगळ्यांनी. हात जोडून विनंती आहे. लागवडीचा खर्च सर याला लागवड म्हणजे खूपच लागते 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये एकरी खर्च येत. आणि याच्यावर आता तुम्हाला सांगतो याला प्रक्रिया करायला, फवारणी करायला याला त्याला खूप खर्च येत आणि हे आमचं आता हे लेकरासारखं पोसून एवढी नुकसान केली आम्हाला काही कळत नाही. आता समजत नाही काय करावं काय नाही. आमची दखल घेणारे कोणी नाही. तुमचा काही कोणावर संशय आहे का? हे जे नुकसान आहे नैसर्गिक नसून नुकसान नैसर्गिक आहे की कोणा आपत्ती आणि काय वाटतं? नाही नैसर्गिक ही आपत्ती वेगळी आहे. हे जाणून बुजून केलेले हे कृत्य आहे आणि आम्हाला हे संशय जरासारखं आमचं कोणासंग काही झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला काही कोणाचं नाव घेता येणं काहीच करता येईल. याचं आता हे शासनाने त्याच्यावर लक्ष देऊन शोध काढावा. आम्हाला हे आता काही कळण्याचे झालं. मी उमेश बाबाराव मुखे, राहणार खाजमापूर, वसमत, जिल्हा हिंगोली, शेतकरी आहे. माझ्या शेतामध्ये 3500 केळीची झाडे आहेत. त्यापैकी अज्ञात व्यक्तीने येऊन 8 जुलै रोजी 200 ते 300 झाडाचं नुकसान केलं होतं आणि आता तोच परत प्रकार झालेला आहे की 20 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला हाच प्रकार 700-800 झाडावर विषारी द्रव्य टाकून फवारणी करण्यात आली आहे. एवढं मोठं नुकसान आमचं केलेलं आहे. आमची एक विनंती आहे की प्रशासनाला की आम्हाला लवकरात लवकर होईल तेवढं न्याय मिळवून द्यावा. घटना घडली होती. अगोदर घडली होती. किती झाड? जवळपास 1000च्या जवळपास आमचं झाडाचं नुकसान झालेलं आहे. सर्व प्रकाराचे तुम्ही पोलीस स्टेशनला काय तक्रार दाखल हो, केली? सुरुवातीला जेव्हा झालं होतं तेव्हा आम्ही तेवढं दुर्लक्ष केलं असेल कोणीतरी, पण आता जास्त नुकसान केले. बहुतेक ते जास्त करण्याच्या हेतूनेच आणखी करू शकेल. याच्यावर गांभीर्यानं गोष्ट लक्षात घेऊन कारवाई करावी लवकरात. सुरुवातीला मी जेव्हा 8 जुलै रोजी जेव्हा झाली होती ही घटना त्यावेळेस मी पोलिसांना पण दिले होते अर्ज. तहसीलमध्ये एक अर्ज दिला, कृषी विभागाकडे त्यांचा पंचनामा झाला. पोलीस प्रशासन विचारत होतं की आम्हाला मूळ रक्कम द्या कृषी विभागाकडून की एवढं नुकसान झालेले आहे. कृषी विभाग सांगते की आम्ही रक्कम देऊ शकत नाही. म्हणजे आम्ही सांगू शकतो की एवढे घराचं नुकसान झालेलं आहे. किती अंदाजे किती नुकसान झालं तुमचं? आता कालच्या पंचनाम्यामध्ये 524 झाडं त्यांनी पंचनामा केला. 524 झाडाचं नुकसान त्यांनी पाहणी केली असता निदर्शनात आलं. मला आणखी वाटतं की त्यापेक्षा जास्त झाडांचं नुकसान झालेलं असेल. 500 झाड म्हणलं तर जवळपास आमचं 20 ते 22 ऍव्हरेज आहे. तर त्या हिशोबाने 10 टन होतं आणि आजच्या हिशोबाने 1,40,000चं नुकसान झालेलं आहे आणि या अगोदर जे नुकसान झाले ते पण 1 लाखाच्या वरच नुकसान आहे. हा प्रकार एवढा मोठा झालेला आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना काही आपण कळवलं का किंवा इथं कोण आलं होतं? हो, अगोदरच्या वेळेस मी नाही कळवलं आणि आताच्या वेळेस जेव्हा ही घटना झाली तेव्हा आमचे आमदार राजूभाई नवघरे यांना फोन केला, पण घेतो म्हणले आता लक्षात मी आणि बोलतो म्हणले ते यायला. खाजनापूरवाडी इथं सकाळी पेपरला बातमी वाचली आणि मी आलो भेट द्यायला. हा प्रकार पाहिला. हा अतिशय म्हणजे असं शेतकऱ्याचं नुकसान असं होऊ नये, कोणी करू नये, हे पाप फेडावं लागतं. राहिला विषय आता प्रशासनाचा, त्याच्यामध्ये पोलीस तपास हा सखोलरित्या होईल. सगळ्यांशी बोललो आहोत, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोललो आहोत आणि एक थोडाफार सुगावा लागलेला पण आहे. ते आता काही गोष्टी बोलता येत नसते. चौकशी आणि कडक शासन होईल, त्यात काही विषय नाही आणि हा प्रकार अतिशय निंदनीय असून हे पाचं काम कधीच कोणी करू नये. लेकरासारखं जपलेलं आहे. मागे आपला प्रकार डिग्रसला घडला होता, असाच प्रकार घडला. निसर्ग मारतो, कधी निसर्गानं दिलं तर माणसानं मारलं. शेतकऱ्यांनी करावं काय? त्याला जोपास कर्ज आता फेडायचं कसं? असं जर शेतकऱ्यासोबत होऊ लागलं तर बघ शेतकऱ्यांनी पुढे कसं म्हणजे का त्याला बोलायला जागा नाही. प्रशासनानं, माझी कलेक्टर महोदयांना विनंती आहे, प्रशासनाला SP साहेबांना विनंती आहे, तहसील प्रशासन सगळ्यांना माझी विनंती आहे विभागासह की असण्या टेक्निकल बाबतीमध्ये कुठे हे करू नका. पोलीसवाले म्हणतात तुम्ही नुकसानीचा पंचनामा आणा, ऍग्रीवाले म्हणतात
आम्ही कुठून द्यायचा, तुम्हाला पगारी चालू आहेत पण हे मरतील ना माणसं, अशी हेळसांड करायची न करता काहीतरी याच्यामध्ये ठोस भूमिका घ्यावी, शेतकऱ्यांना मदत करावी, कुणाचा शाप घेऊ नये, एवढी माझी